व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा इयत्ता दुसरीचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत. तर पहा, दुसरीचं देखील पेपर मला अवेलेबल झालेलं आहे. तर अशाच प्रकारे विद्यार्थ्यांनो तुम्ही देखील तुमच्या इयत्तेचं पेपर मला पाठवायचं आहे आणि क्लिअर फोटो पाठवायचे विद्यार्थ्यांनो, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर व्हिडिओ बनवता येईल. तर इयत्ता दुसरीसाठी एकूण 150 गुणांचा पेपर असतो आणि वेळ असतो तुम्हाला 1.5 तासाचा. आणि इयत्ता दुसरीसाठी भाषा, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता या 4 विषयाचा मिळून 150 गुणांचा पेपर असतो. तर आता पाहूयात आपण. पहा, विभाग 1 मराठी 1 ते 2 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. तर 2च वाक्य म्हणून इथे सुसंगत वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. तर पहा, या फळाची चव गोड आहे. तर पहा, आपल्याला सांगायचं आहे कलिंगड, आंबा, लिंबू आणि चिंच. लिंबू आणि चिंच तर आंबट असतात, मग कलिंगड का आंबा हे आपल्याला ठरवायचं आहे. तर दुसरं वाक्य आपल्याला वाचायचं आहे. या फळात इथे डॅश बाहेरून काटे असतात. कलिंगडाला काटे असतात का आंब्याला? नाही. मग हे वाक्य चुकीचं येणार आहे. फक्त 2च बिया असतात. कलिंगडामध्ये तर अनेक बिया असतात आणि आंब्यामध्ये एकच बी असते, म्हणून हे देखील वाक्य तिथे सूट होणार नाही. एकच बी असते. तर पहा, कलिंगडामध्ये अनेक बी असतात तर आंब्यामध्ये एकच बी असते, म्हणून हे वाक्य इथे योग्य होणार आहे. आणि एकही बी नसते असं म्हणलेलं आहे, असं होणार नाही. दोन्हीमध्ये बिया आहेत, म्हणून हे देखील वाक्य इथे सूट होणार नाही. म्हणजेच आपल्याला कोणत्या फळाची निवड करावी लागेल? आंबा. मग इथे येणार आहे आंबा. आंबा या फळाची चव गोड आहे. या फळात एकच बी असते, तर हे असणार आहे बरोबर उत्तर. त्यानंतर पहा, तिसरा प्रश्न. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य विशेषण शोधा. तर आपल्याला विशेषण म्हणलेलं आहे. विशेषण कशाला म्हणतो आपण? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला. 2-3 दिवसापासून सर्वत्र पहा थंडी पडली. रंगीबिरंगी रुपेरी रखरखीत कडाक्याची. तर आपण काय म्हणतो? कडाक्याची थंडी पडली. थंडीसाठी विशेषण हे कडाक्याचे शब्द आहे, म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा, चौथा प्रश्न. खालील शब्दांच्या यादीत एकूण किती पुल्लिंगी शब्द आहेत? तर आपल्याला विचारलेले आहे पुल्लिंगी शब्द. कोंबडा, पहा तो कोंबडा हा पुल्लिंगी नाम आहे. छत्रीला आपण ती छत्री म्हणतो. म्हैस ती म्हैस. वर्तमानपत्र हे नपुसकलिंगी आहे, ते वर्तमानपत्र म्हणतो आपण. ते घड्याळ म्हणतो. तो डोंगर म्हणतो. ती खुर्ची आणि तो चांदोबा. पहा, डोंगर, कोंबडा आणि चांदोबा हे 3 पुल्लिंगी नाम आहेत. मग पर्यायामध्ये पहा कुठे दिले? 3 1 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा, 5वा प्रश्न. खालील आकृतीतील अक्षरापासून एक वाक्प्रचार तयार होते. त्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. तर पहा, कोणतं वाक्प्रचार तयार होतं इथं? धूम ठोकणे. धूम ठोकण्याचा अर्थ काय असतो? जोरात पळून जाणे. 2 नंबरचा पर्याय हे बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 6वा प्रश्न पहा. खालील प्रश्नात हवेत उडणारे साधन या क्षेत्राचा योग्य पर्याय शोधा. हवेत उडणारे साधन कोणतं आहे? हे काय आहे? जहाज. हे हवेत उडतं का? नाही. हे रेल्वे नाही येणार. विमान आणि हेलिकॉप्टर. म्हणजे क आणि ड योग्य. मग पहा, क ड योग्य कुठे दिले? 3 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न. 7 ते 8 साठी सूचना. खालील उतारा वाचून त्यातील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. तर पहा, उतारा काय? हत्ती हा एक जंगली प्राणी आहे. तो शाकाहारी प्राणी आहे. त्याच्या लांब दातांना सोळे म्हणतात. हत्तीची लांब सोंड म्हणजेच त्याचे नाक होय. सोंडेचा उपयोग अन्नतोंडात घालण्यासाठी, पाणी पिण्यासाठी व वस्तू उचलण्यासाठी होतो. हत्ती हा बलवान प्राणी आहे. हत्तीला गज असेही म्हणतात. सध्या जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे, त्यामुळे हत्ती नागरी वस्तीत येतात, शेतीचे नुकसान करतात. तर पहा, हत्तीबद्दल हा उतारा आहे. तर आता आपल्याला उतारावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत. तर आता पाहूयात प्रश्न. खालीलपैकी योग्य विधानाचा पर्याय निवडा. इथे आपल्याला योग्य विधान निवडायचे. पहिलं विधान पहा. हत्ती आपल्या लांब दाताने शिकार करतात. हत्ती शिकार करतात का? नाही. हे चुकीचं वाक्य आहे. हत्ती हा मांसाहारी प्राणी असून वेगाने धावतो म्हणलेलं आहे. हत्ती वेगाने धावतो का? नाही. हे देखील वाक्य चुकीचं आहे आणि तो मांसाहारी नाही आहे, तो शाकाहारी प्राणी आहे. हत्तीला आपल्या सोंडेचा उपयोग अन्नतोंडात घालण्यासाठी, पाणी पिण्यासाठी होतो. तर पहा, 3 नंबरचं विधान हे अगदी योग्य आहे. त्यानंतर पहा, 4 नंबरचं विधान. हत्ती हा पाळीव प्राणी असून हत्तीला कुंजर असेही म्हणतात. तर पहा, हत्तीला कुंजर म्हणतात हे विधान बरोबर आहे, परंतु तो पाळीव प्राणी नाही आहे, तर तो काय आहे? जंगली प्राणी. म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा. सुळे कशाला म्हणतात? हत्तीच्या लांब सोंडेला, हत्तीच्या बलवान पायांना, हत्तीच्या मोठ्या कानांना का हत्तीच्या लांब दातांना? तर पहा, सुळे कशाला म्हणतो आपण? हत्तीच्या लांब दातांना. तर हत्तीच्या लांब सोंडेला काय म्हणतात? नाक. हत्तीचं लांब सोंड म्हणजे काय असतं? तर हत्तीचं नाक असतं, म्हणून आपल्या 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा, 9वा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे? तर अनेकवचनी शब्द आपल्याला निवडायचे आहे. झाड, झाडे. झाडे हे अनेकवचनी आहे. कढई हे एकवचनी आहे. कढईचं अनेकवचन असतं कढया. गोष्ट, गोष्टी हे देखील अनेकवचन नाम आहे. आणि पिशवी, पिशव्या हे देखील अनेकवचनी नाम आहे. मग पहा, अ क ड हे योग्य असणार आहेत. त्यामध्ये अनेकवचनी शब्द आहेत. 4 नंबरचं पर्यायाला गोल करावं लागेल, कारण पहा तिथेच अ क ड असं लिहिलं आहे. फक्त अ क ड योग्य असणार आहे. 4 नंबरचं पर्यायच बरोबर असणार आहे.
त्यानंतर पहा 10वा प्रश्न, खालील वाक्यात एकूण किती प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केला आहे ते पर्यायातून शोधा. बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू. तर पहा विरामचिन्हे किती आहेत. दुहेरी अवतरण चिन्ह एक आहे, स्वल्पविराम आहे, पूर्णविराम आहे. अशा प्रकारे 3 विरामचिन्हांचा या वाक्यामध्ये वापर केलेला आहे. मग पहा कुठं दिलेलं आहे, 2 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, सोबतचे चित्र पहा, चित्रातील प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात असं विचारलेलं आहे. तर हे चित्र कुठल्या प्राण्याचं आहे, हरिण. मग हरिणाच्या पिल्लाला काय म्हणतात, पाडस किंवा शावक. मग पाडस पहा कुठे दिलेलं आहे, 1 नंबरच्या पर्यायामध्ये लिहिलेलं आहे. 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. 12वा प्रश्न, खालील पर्यायातील कोणत्या वाक्यात सर्व शब्द शुद्ध आहेत. तर सर्व शब्द शुद्ध असलेलं आपल्याला पर्याय निवडायचं आहे. पहिलं पर्याय पहा, शेतकरी शेतात कष्ट करतात. पहा कष्ट कशा प्रकारे लिहिले, चुकीचं आहे. कष्टचं सुलेखन आहे अशा प्रकारचं, म्हणजे चुकीचं अशुद्ध शब्द आहे तो. दुसरा पर्याय पहा, मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो. तर पहा मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो, हे अगदी योग्य लेखन आहे. 2 नंबरचा पर्याय हे बरोबर असणार आहे. पुढील पर्याय देखील पाहूयात आपण. शिक्षकांनी, पहा इथे शिक्षक असं लिहितात का, शिक्षकांनी लिहितात का, नाही, शिक्षक असं असतं, त्यामुळे हे देखील चुकीचं आहे. आणि कौतुकमध्ये देखील त्याला पहिला अवकार असायला हवं. घरातील जमीन, अंगण नसतं तर अंगण असतं. शेणानेमध्ये देखील न बाणायचं असतं, म्हणून हे देखील विधान चुकीचं असणार आहे. म्हणून आपल्याला 2 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं होतं. 13वा प्रश्न पहा, खालील पर्यायातील अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. आपल्याला इथे अयोग्य जोडी सांगितलेलं आहे. तर पहा पर्याय, कथा लिहिणारा कथाकार हे योग्य आहे. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा नंदादीप हे देखील योग्य आहे. तिसरा पर्याय पहा, जमिनीवरून गेलेला रस्ता. तर पहा इथे जमिनीवरून म्हणलेलं आहे. जमिनीवरून गेलेल्या रस्त्याला भुयार म्हणतात का, नाही, जमिनी खालून गेलेल्या रस्त्याला भुयार असे म्हणतात, म्हणून हेच विधान चुकीचं असणार आहे. 4 नंबरचा पर्याय पहा, समाजाची सेवा करणारा समाजसेवक हे देखील योग्य आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, 3 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं आहे. तेच असणार आहे अयोग्य पर्याय, म्हणून 3 नंबरचेच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न पहा, 14वा प्रश्न, खालील शब्द समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. समुद्राचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. पवन वारा असतो, मयूर म्हणजे मोर, अद्री म्हणजे डोंगर समानार्थी शब्द आहे. अद्री हे डोंगर समान शब्द आहे, तर रत्नाकर हे बरोबर समानार्थी शब्द आहे समुद्राचा. समुद्राला सिंधू, सागर, रत्नाकर, अर्णव असे म्हणतात. पुढील प्रश्न पाहूयात आता 15वा, खालील म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. आपल्याला या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधायचा आहे. वासरात लंगडी गाय शहाणी, याला काय म्हणतात पहा. याचा अर्थ काय, ऐपतीचे मान खर्च करावे, नाही, या अर्थाची म्हण आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हण आहे. पळसाला पाने 3च, घरोघरी मातीची चुली. त्यानंतर दुसरा आहे, स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे, हे देखील अर्थ होणार नाही. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे अडाणी लोकांमध्ये अर्धवट शहाण्याला मोठेपण असते. 4 नंबरचं पर्याय बरोबर होतं, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. आता पहा दुसरा विभाग गणित. हा विभाग 2 गणित. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. तर इथे त्रिकोण आपल्याला मोजायचे आहेत. तर पहा हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे. पुन्हा त्रिकोण बनतो कुठे, हा त्रिकोण बनत नाही, हे देखील बनत नाही, म्हणून 2 पर्यायालाच टिक करायचे आहे. म्हणजे 1 नंबरचं पर्याय तुमचं असणार आहे बरोबर उत्तर. 17वा प्रश्न, 2 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास उत्तर समसंख्या येईल. मग 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 99. मग 99 ही असताना विषम आहे. मग विषम संख्येतून जर आपण विषम संख्याच वजा केली तरच उत्तर हे सम असतं. आणि जर आपण याच्यातून समसंख्या वजा केली तर उत्तर काय तर पुन्हा विषम येतं, परंतु आपल्याला म्हणलेलं आहे सम. मग विषम संख्येतून आपल्याला नेहमी विषम संख्याच वजा करावी लागते. मग आता पर्यायातून आपल्याला पाहायचं आहे की कोणती संख्या विषम आहे. पहा पर्याय 25, पहिलं पर्याय 25 म्हणजे हीच विषम संख्या, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 38 सम आहे, 62 सम आहे, 80 देखील सम आहे, म्हणून 1 नंबरचंच पर्याय हे बरोबर असणार आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 18वा प्रश्न, खालील पर्यायातील अयोग्य जोडी शोधा. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट हे अगदी बरोबर आहे. शिक्षक दिन 5 सप्टेंबर हे देखील बरोबर आहे. प्रजासत्ताक दिन 26 नोव्हेंबर असते का, नाही. प्रजासत्ताक दिन कधी असतो, 26 जानेवारीला. 26 नोव्हेंबरला काय असतो तर संविधान दिन असतो. महाराष्ट्र दिन 1 मे हे देखील अगदी बरोबर आहे. म्हणजेच 3 नंबरचं पर्याय हे बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न 19वा पहा, खालीलपैकी कोणत्या वस्तूचे मापन करण्यासाठी लिटर हे प्रमाणित एकक वापराल. पेट्रोल, गूळ, कापड का पाणी. तर पहा लिटर म्हणलेलं आहे. लिटर आपण कशासाठी वापरतो, जे पातळ वस्तू असतात, द्रव पदार्थ असतात, त्यासाठी आपण लिटर हे प्रमाणित एकक वापरतो. मग पेट्रोलसाठी येणार आहे लिटर आणि पाणीसाठी देखील येणार आहे. गूळ हे किलोग्रॅममध्ये मोजतो आपण आणि कापड हे मीटरमध्ये मोजलं जातं. मग पहा अ आणि ड योग्य कुठे दिलेलं आहे, फक्त अ आणि ड 3 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न 20वा प्रश्न, अनिकेत जवळ क रुपये होते. आजोबांनी त्याला 10 रुपये दिले, तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये होतील.
आधी ₹1 होते, आजोबांनी त्याला आणखी ₹10 दिले. मग आपल्याला काय करावं लागेल, या दोघांची बेरीज, म्हणजेच क+10 हे पर्याय बरोबर असणार आहे. 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न 21वा पहा काय प्रश्न आहे. चौरस या आकृतीसंबंधी एकूण किती विधाने योग्य आहेत. मग पहा, चौरस ही आकृती अशा प्रकारची असते. चौरसाला 4 बाजू असतात, योग्य आहे. प्रत्येक बाजूची लांबी समान असते, हे देखील विधान योग्य आहे. चौरसाची प्रत्येक बाजूची लांबी ही समान असते. चौरसाला 3 कोन असतात म्हणलेलं हे चुकीचं विधान आहे, कारण चौरसाला 4 कोन असतात. 4 बाजू, 4 कोन आणि 4 शिरोबिंदू. आणि 4 नंबरचा पर्याय पहा, 4 शिरोबिंदू असतात, हे देखील विधान योग्य आहे. मग अशा प्रकारे 1, 2, 3 विधाने हे योग्य आहेत. मग पर्यायामध्ये आता पहा 3 कुठे लिहिलेले, 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं. तर पहा, हे प्रश्न डबल पर्यायाचा प्रश्न आहे, म्हणून तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे आणि पर्याय नीट पाहायचा आहे. त्यानंतर पहा 22वा प्रश्न. खालील पर्यायातून अयोग्य पर्याय शोधा. तर आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे. 1 शतक बरोबर 100. शतक म्हणजे 100 असतं, 1 शतक म्हणजे 100, हे बरोबर आहे, हे विधान योग्य आहे. 8 दशक 7 एकक हे मोठं आहे म्हणलेलं आहे. 7 दशक 8 एककनं, 8 दशक 7 एकक म्हणजेच किती, 87. हे काय मोठं आहे कशापेक्षा, 88पेक्षा, हे देखील विधान योग्य आहे. त्यानंतर पहा 10 एकक म्हणजे किती असतं, 10, आणि 5 दशक म्हणजे 50 असतं, आणि हे लहान आहे, हे देखील विधान योग्य आहे. 3 × 5 बरोबर 35 गुणिले इथं दिलेलं नाही आहे विद्यार्थ्यांना. मग पहा 3 किती असतं, 15, आणि 35 गुणिले इथं, तर पहा 4 नंबरच्या पर्यायामध्ये 3 × 5 15 बरोबर 35 फक्त लिहिलेलं आहे, कारण हे फुलीचं चिन्ह एका विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, म्हणजेच हे विधान चुकीचं असणार आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं, तेच विधान अयोग्य आहे. त्यानंतर पहा 23वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग वक्र असतो. पहिलंच पर्याय हे बरोबर असणार आहे, कारण हा कशाचं चित्र आहे, चेंडूचा, आणि चेंडूचा पृष्ठभाग कसा असतो, वक्र असतो. टेबलचा पृष्ठभाग सपाट असतो, काडीपेटीचा देखील सपाट असतो, आणि कॅरम बोर्डचा देखील पृष्ठभाग हा सपाट असतो, म्हणून आपल्याला 1 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचा आहे विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा 24वा. सोबतच्या आकृतीतील संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता. तर इथे 5 संख्या दिलेल्या आहेत. चढता क्रम म्हणजे काय, लहानापासून मोठ्यापर्यंत. मग सर्वात लहान संख्या कोणती, 38, 1 नंबर. त्यानंतर हे 2 नंबरला असणार आहे, 3 नंबर आणि 4 नंबर. 38, 54 आणि 83, 97. 38, 54, 83, 97 पहा 4 नंबरच्या पर्यायामध्ये दिले आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 25वा प्रश्न पहा. 1 ते 100 या संख्यामध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असलेल्या 2 अंकी एकूण संख्या किती आहेत. दशक आणि एकक स्थानी समान अंक, मग पहा 11, 22, 33 हे आपल्याला घ्यायचं आहे. अशा प्रकारे 99पर्यंत असणारेच, म्हणजेच 9च संख्या असणार आहेत. अशा प्रकारे किती संख्या असणार, 2 अंकी 9 संख्या. मग पहा 9 या पर्यायाला आपल्याला टिक करायचं आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 26वा प्रश्न. 5 रुपयाची 10 नाणी देऊन तेवढ्याच रकमेची खालीलपैकी नोट कोणती मिळेल. तेव्हा 5 रुपयाची 10 नाणी म्हणजेच किती रुपये होणार आहेत, 5 × 10 बरोबर 50 रुपये होणार आहेत. मग 50 रुपये पहा कुठं दिलेलं आहे, पर्यायामध्ये 4 नंबरच्या पर्यायामध्ये दिले. 100चं नोट आहे, हे 20चं, हे 10चं, तर हे आहे 50चं. 4 नंबरचं पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. 27वा प्रश्न. खालील पर्यायात संख्या व विस्तारित मांडणी यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय शोधा. संख्या व विस्तारित मांडणी यांची अयोग्य जोडी. 50 पहा अशा प्रकारे आपण लिहितो, मग यांची विस्तारित मांडणी काय येणार आहे, 50 अधिक 0 यायला हवं. 5 अधिक 0 दिले, हेच आहे अयोग्य विद्यार्थ्यांनो. 72चं 70 अधिक 2 असे बरोबर आहे. 36, 37, 6, 43चं 40 अधिक 3 हे देखील योग्य आहे, म्हणून आपल्याला 1 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं होतं. 26वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या घड्याळात 7:15 वाजले आहेत. 7:15 म्हणलेलं आहे, म्हणजे 7 वाजून किती, 15 मिनिटे. 7:15ला आपण 7:15 असे म्हणतो. मग पहा 7 वाजून 15 मिनिटे कुठे झालेले आहेत, 2 नंबरच्या घड्याळामध्ये. इथे 7:30 वाजलेले आहेत, इथे 2:45 वाजलेले आहेत, तर इथे 8:15 वाजलेले आहेत. मग 2 नंबरचंच पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 29वा प्रश्न पहा. खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्ह जागी येणारा योग्य पर्याय शोधा. तर पहा स्वस्तिक, त्रिकोण आणि हे चौकोन, वर्तुळ. स्वस्तिक इथे काय येणार आहे, त्रिकोणच येणार आहे पुन्हा. चौकोन आणि वर्तुळ आणि स्वस्तिक, म्हणजेच त्रिकोण आणि स्वस्तिक पहा कुठे दिले, त्रिकोण आणि स्वस्तिक 4 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. राकेश जवळ 13 म्हशी, 25 शेळ्या व 6 गायी आहेत, तर त्याच्याजवळ एकूण किती जनावरे आहेत. मग पहा 13 अधिक 25 अधिक आपल्याला 6 करायचे फक्त.
मग पहा 6 आणि 5 11 आणि 11 आणि 3 किती होतं 14. 14ला 4 हातचा 1 येतो दशकावर. 2 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजेच किती असणार आहे एकूण जनावरे 44. 2 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न पहा 31वा. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात या चौकोनाच्या व या फुलाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. तर पहा इथे 5 आणि फूल दिलेलं आहे आणि 4 आणि इथे चौकोन दिलेलं आहे. मग पहा या 2 फुलांची किंमत सारखी आणि या चौकोनाची किंमत सारखी आहे असा याचा अर्थ आहे. मग आता आपल्याला पाहायचं आहे की कोणती संख्या लिहिल्यानंतर बरोबर इथे अंक येणार आहेत. मग जर पहा अनुक्रमे म्हणलेलं आहे चौकोन व फूल, मग 3 आणि 7 आपल्याला इथे मांडून पाहायचं आहे. पहिला चौकोनच्या ठिकाणी 3 आणि फुलाच्या ठिकाणी 7. मग पहा 7 आणि 5 किती होतं, 7 आणि 5 तर 12 होतं, 3 येणार नाही. मग पहा आपल्याला काय करावं लागेल, इथे एक अंक वाढवावा लागेल 8. मग 8 आणि 5 13 होणार आहे इथं 3 आणि हातचा 1 होणार आहे इथे. मग पहा 3 आणि 1 4 आणि 4 आणि 4 किती होणार आहे इथे 8 होणार आहे. मग पहा हे दोन्ही फूल सारखे झाले आणि हे देखील सारखे झाले. म्हणजेच कोणते असणार आहे ते अंक 3 आणि 8. 3 आणि 8 पहा 4 नंबरच्या पर्यायामध्ये दिलं, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. त्यानंतर पहा 32वा प्रश्न. खालपैकी कोणत्या पर्यायात सर्वात जास्त आडव्या रेषा आहेत. सर्वात जास्त आडव्या रेषा म्हणलेल्या आपल्याला ही तिरकी रेषा आहे. ही आडवीमध्ये 3 आहेत, तर हे तर उभी रेषा आहेत, म्हणून आपल्याला 4 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचे आहेत, तिथे जास्त आहेत. 33वा प्रश्न. चेंडूला अनुक्रमे डॅश कडा व डॅश कोपरे असतात. चेंडूला अनुक्रमे 0 कडा व 0 कोपरे असतात, म्हणून 3 नंबरचा पर्याय हे बरोबर आहे, कारण चेंडू काय असतो गोल, गोलाला 0 कडा व 0 कोपरे असतात. त्यानंतर पहा 34वा प्रश्न. गौरवला शेतामध्ये पेरूची 60 झाडे लावायची आहेत, त्यापैकी 34 झाडे त्याने लावली, तर अजून किती झाडे लावायची राहिली. फक्त आपल्याला काय करायचं आहे 60मधून 34 वजा करायचं आहे. राहिली शिल्लक आहे ते शब्द आला तर आपल्याला वजाबाकी करायचं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. 10तून 4 गेले 6, हातचा 1, 3 आणि 1 4, 6तून 4 गेले 2, म्हणजे 26 झाडे त्याची अजून लावायची राहिलेत. 4 नंबरचा पर्याय हे बरोबर आहे. 35वा प्रश्न पहा. खालील पर्यायातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. अयोग्य म्हणलेलं आहे म्हणजे ज्याचं उत्तर हे चुकलेलं आहे त्याला तुम्हाला टिक करायचं. अयोग्य म्हणजे चुकीचं. 7 दोन्ही 14 हे योग्य आहे. 5 चौक 20 हे बरोबर आहे. 9 त्रिक 27 हे देखील योग्य आहे. 6 6 36 येतं, तर इथे पहा 63 लिहिलं आहे. बरेच विद्यार्थी घाईमध्ये चुकून जातात, 36चं उलट करून 63 लिहिलं आहे, म्हणून आम्हाला काय करायचं आहे 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे, कारण ते चुकीचं आहे. पुढील प्रश्न पहा 36वा. 4 व 2 हे अंक प्रत्येकी एकदा घेऊन त्या अंकापासून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या पुढची संख्या अक्षरात कशी लिहाल. मग हे दोन्ही अंक आपल्याला काय करायचे एकदाच घ्यायचे. लहानात लहान संख्या कोणती तयार होणार आहे 24. मग 24 ह्या संख्येची पुढची संख्या 25 असणार आहे, आणि हे अक्षरात कसं लिहितो आपण 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 37वा प्रश्न. खालपैकी वस्तू व तिचा आकार या संबंधी बरोबर जोडी कोणती. पहा कपाट टिष्टिकाची ती हे बरोबर आहे, बरोबर जोडी आहे ही. तर पहा हा आकार कोणता आहे शंकूचा आकार आहे, टोपी, परंतु इथे गोल लिहिले हे चुकलेलं आहे. हा दंडगोल आकृती आहे, हे देखील बरोबर आहे, म्हणजे अ आणि क योग्य. फक्त अ आणि क योग्य कुठे दिले 2 नंबरच्या पर्यायामध्ये. पुढील प्रश्न पहा. सोबतच्या चित्ररूप माहितीमध्ये गणपती उत्सवात विविध स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांची माहिती दिलेली आहे व या माहितीवरून आपल्याला या प्रश्नांची उत्तर द्यायचे. प्रश्न पहा. कोणत्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांची संख्या सर्वात कमी आहे. तर पहा सर्वात कमी कुठे दिसते आपल्याला या ठिकाणी. मग ही कोणती स्पर्धा आहे निबंध, म्हणून 1 नंबरचा पर्याय हे बरोबर असणार आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पहा. खालील माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा. जॉनजवळ 3 पेनड्राईव्ह, शकीलजवळ 5 पेनड्राईव्ह. वजाबाकी ही क्रिया वापरून आपल्याला उदाहरण तयार करायचं आहे. पहा जॉनजवळ 3 पेनड्राईव्ह, शकीलजवळ 5. मग जॉनजवळ शकीलपेक्षा किती कमी आहेत हे आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, किंवा शकीलजवळ जॉनपेक्षा किती जास्त आहेत, अशा प्रकारचं आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. जॉन व शकील एकूण म्हणल्यानंतर बेरीज येते, हे चुकणार आहे. शकील व जॉन यांच्या दोघांकडील पेनड्राईव्हची संख्या नाही, हे देखील चुकणार आहे. सर्वात जास्त नाही, इथे वजाबाकी येणार नाही. शकीलजवळ जॉनपेक्षा किती पेनड्राईव्ह जास्त आहेत, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला वजाबाकी ही क्रिया वापरावी लागेल, म्हणून आपल्याला 4 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं होतं. शेवटचा प्रश्न पहा. गणित विभागातील खालपैकी कोणत्या पर्यायात सर्वात जास्त वर्तुळे आहेत. तर सर्वात जास्त वर्तुळे कुठे आहेत हे सांगायचं आपल्याला. ते या पर्यायामध्ये पहा 3 वर्तुळे आहेत. इथे पहा 1 2 3 4 5, यामध्ये 5 आहेत, यामध्ये 1, तर इथे 2च आहेत. मग कोणत्या पर्यायामध्ये जास्त आहेत 2 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा विभाग 3 इंग्रजी 41वा प्रश्न. खालील शब्दांच्या यादीत एकूण किती शब्दांच्या शेवटी टी हे अक्षर आले आहे. किती शब्दांच्या शेवटी टी हे अक्षर आले ते सांगायचं आहे. तर इथे पहा मॅट,
बोट आणि कॅरोट, 3 शब्दाच्या शेवटी टी हे अक्षर आलेले. 3ला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये 3. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 42वा प्रश्न पहा. खालील शब्दांच्या यादीत बसणारा शब्द पर्यायातून शोधा. कुकुंबर, कॅबेज, ब्रिंजल. तर पहा पुढील शब्दांच्या यादीत बसणारा शब्द आपल्याला पर्यायात शोधायचा आहे. मग पहा कुकुंबर, कॅबेज आणि ब्रिंजल हे काय तर फळभाज्या आहेत. मग पहा फळभाजी कोणतं आहे? टिपकॅट हे शब्द नाही आहे. स्क्वेअर चौकोन हे शेपचं नाव आहे. कॅशू नट हे ड्रायफ्रूटचं नाव आहे. तर टोमॅटो 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे कारण तीच आहे फळभाजी. पुढील प्रश्न. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? आर यू रेडी? तर पहा इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. मग प्रश्नचिन्हाला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? क्वेश्चन मार्क. मग 1 नंबरच्या पर्यायामध्ये लिहिलेलं आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. कॉमा म्हणजे स्वल्पविराम, एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गार चिन्ह आणि फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम. पुढील प्रश्न पहा 44वा. खालपैकी कोणत्या पर्यायातील शब्द वर्णानुक्रमे नाहीत म्हणलेला आहे? मग पहा वर्णानुक्रमे नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर पाहूयात आता पहिला पर्याय PHG. तर पहा अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जी आधी येतो, मग इथेच वर्णानुक्रमे दिलेले नाही आहेत. दुसरा पर्याय पहा BBC हे बरोबर आहे. EHS हे देखील बरोबर आहे आणि हे देखील बरोबर आहे. म्हणजे 1 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं होतं तुम्हाला कारण तिथे वर्णानुक्रमे दिलेले नाहीत. 45वा प्रश्न. तुमच्या मित्राच्या 11व्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही कोणते अभिवादन वापराल? 11वा वाढदिवस आहे, मग काय वाढदिवसा दिवशी आपण म्हणतो? हॅपी बर्थडे म्हणतो. 1 नंबरचाच पर्याय बरोबर असणार. वेलकम येणार नाही. हॅपी जर्नी प्रवासाला जाताना आपण म्हणतो आणि हॅपी न्यू इयर देखील येणार नाही. 45 1 नंबरला गोल करायचं होतं. 46वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या पर्यायात फुटबॉल हा खेळ दर्शवणारे चित्र आहे? पहा फुटबॉल दर्शवणारे चित्र कुठे आहे? 1 नंबरच्याच पर्यायामध्ये. 48वा प्रश्न पहा. सोबतच्या शब्दकोडातील 3ही अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी या चिन्हाच्या जागी कोणते अक्षर शोधा? मग पहा कोणते अक्षर येईल ते पहा आपल्याला पर्यायामधून पाहिजे. TABL टेबल बनतं, पण TLAP अर्थपूर्ण शब्द बनत नाही म्हणून हे येणार नाही. KABL हा शब्द नसतो म्हणून के देखील येणार नाही. MABL देखील नसतं म्हणून हे देखील येणार नाही. C पहा CABL केबल, CLAP क्लॅप आणि CAP कॅप म्हणजे हेच योग्य असणार आहे. अशा प्रकारे 3ही इथं अर्थपूर्ण शब्द बनलेले आहेत म्हणून तुम्हाला 4 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं होतं. 49वा प्रश्न पहा. खालपर्यंतून योग्य जोडीचा पर्याय शोधा. तर पहा हे लेफ्ट म्हणलेलं आहे, हे चुकीचं आहे. हे राईटकडे दाखवते, हे देखील चुकीचं आहे. अप हे अगदी बरोबर आहे, डाऊन येणार नाही. तर अशा प्रकारे ॲरोचे डायरेक्शन आपल्याला हे आले पाहिजेत. त्यानंतर पहा 50वा प्रश्न. सोबत चित्र पहा व चित्रातील अवयवाचा उपयोग कशासाठी होतो ते पर्यायातून शोधा. चित्र कशाचं आहे? नाकचं. नाकला आपण काय म्हणतो? नोज. मग नोजचा उपयोग आपण कशासाठी करतो? तर वास घेण्यासाठी, त्याला आपण स्मेल म्हणतो. राईट येणार नाही, वॉक येणार नाही, स्मेल हां हे बरोबर आहे. सी हे देखील येणार नाही. डोळ्याचा उपयोग आपण पाण्यासाठी करतो, डोळ्यासाठी सी हे वर्ड येणार आहे. पायासाठी वॉक हे वर्ड येणार आहे आणि हातासाठी राईट हे वर्ड येणार आहे. तर अशा प्रकारे इंग्रजीचे देखील प्रश्न ते संपलेले आहेत. तर आता पाहूयात बुद्धिमत्तेचे प्रश्न. 91वा प्रश्न पहा. या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे घेऊन जा. तर पहा वरील ओळीमध्ये सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते दिलेलं आहे? जा. मग जा पहा किती वेळा आलेलं आहे? एकदाच आलेलं आहे. या एकदाच आलेलं आहे म्हणजेच हे 1 वेळा आलेलं आहे. ला पहा लाल लालमध्ये लाला 2 वेळा आलेला आहे म्हणजे ला हे 2 वेळा आलेलं आहे. क चटकनमध्ये क आणि पटकनमध्ये क. अशा प्रकारे हे देखील 2 वेळा आलेलं आहे. या पहा किती वेळा आलेलं आहे? 1 2 3 4 5 वेळा आलेलं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? 4 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं आहे कारण तोच अक्षर जास्त वेळा तिथे आलेला आहे. 52वा प्रश्न पहा. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर पहा इथे 12 18 25 30 36 आणि 54 दिले आहे. मग पहा 12 18 6च्या पाड्यातील इथे 6 दोन्ही 12, 6चा पाडा दिला आहे. 6 दोन्ही 12, 6 3 18, 6 चौक 24 यायला पाहिजे. 6 5 30 36, 6 7 6 8 8 6 9 54, 54 देखील 6च्या पाड्यामध्ये येतो. 25 हा अंक 6च्या पाड्यामध्ये येत नाही. 25 हा अंक 6च्या पाड्यामध्ये येत नाही म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं, तेच चुकीचं पद असणार आहे. पुढील प्रश्न 53वा प्रश्न पहा. पाण्यातील प्रतिबिंब म्हणलेला आहे आपल्याला. मग त्यामध्ये वरचा भाग हा खाली जातो तर खालचा भाग हा वर जातो म्हणजे हे दोन्ही आकृती आपल्याला वर पाहिजे. इथे खालीच दिलेलं आहे, चुकीचं आहे. त्यानंतर पहा या तिन्हीमध्ये आपल्याला पाहायचं आहे आणि ही जी काही डावी बाजू असते डावीकडेच राहते. मग पहा इथे बरोबर आहे, इथे चुकलेलं आहे म्हणून याला कॅन्सल करायचं आहे. मग आता पहा ही आकृती आपल्याला असंच दिसणार आहेत.
तर ए आणि याचे देखील पाण्यामध्ये असाच दिसणार आहे ॲज इट इज, फक्त एमध्ये काय होणार आहे, उलटा होणार आहे. मग आता पहा ए उलटा कुठे दिलेलं आहे, या दोन्हीमध्ये इथे दिलेलं आहे, म्हणून हेच असणार आहे बरोबर उत्तर. हे देखील चुकणार आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. नंतर 54वा प्रश्न पहा, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल. तर पहा संख्या काय, 2, 4, 8 प्रश्नचिन्ह आणि 32. मग पहा 2ची दुप्पट 4 असते, 4ची दुप्पट 8, मग 8ची दुप्पट किती असणार आहे, 16. तर 16ची दुप्पट 32 असते. हे देखील बरोबर दिलं आहे, म्हणजे आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पहा, इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे तुम्हाला. 55वा प्रश्न. तर या अक्षरमालेवरून आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका रंगाचे नाव तयार येईल. डावीकडून म्हणलेलं आहे, हे उजवी बाजू असते, तर ही आहे डावी बाजू. मग पहा अशा प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पर्यायावरून उत्तरे शोधायचे. तर पहा 3 नंबर म्हणलेलं आहे. 3 नंबरला सी येतं आणि एक कॅट. कॅट काय रंगाचं नाव आहे का, नाही. त्यानंतर पहा 2 नंबरच्या पर्यायामध्ये पहा 18 दिले. 5 आणि 5 10, 15, 16, 17, 18. आर येतं इथं 18. त्यानंतर 5व्या क्रमांकावर ई येतं, तर 4थ्या क्रमांकावर डी येतं. रेड हा आहे, हे रेड, तर हेच आहे रंगाचं नाव, म्हणून 2 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 56 व 57साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. तर पहा वर्तुळाचे 2 भाग केलेले आहेत, त्रिकोणाचे देखील 2 भाग, पंचकोणाचे 2 भाग. त्याचप्रमाणे पर्यायातून पहा कोणत्या आकृतीचे 2 भाग केले, 4 नंबरचा पर्याय, म्हणून तेच असणार आहे बरोबर उत्तर. 57वा प्रश्न पहा, ऑक्टोबर, जानेवारी, मार्च. मग ऑक्टोबर हा महिना किती दिवस असतो, 31. जानेवारी देखील 31 दिवस असतो, मार्च देखील 31. मग अशाच प्रकारे 31 दिवसाचा महिना कोणता आहे, सप्टेंबर तर 30 दिवसाचा असतो. फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवस असतात. एप्रिलमध्ये देखील 30 दिवस असतात. डिसेंबर हा महिना 31 दिवसाचा आहे, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न 58वा, खालीलपैकी उपदिशा कोणती आहे. मुख्य दिशा 4 व उपदिशा देखील 4 असतात. उपदिशा कोणत्या आहेत, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. नैऋत्य उपदिशा आहे, दक्षिण तर मुख्य दिशा आहे, वायव्य देखील उपदिशा आहे, आग्नेय देखील उपदिशा आहे. म्हणजेच अ क ड हे पर्याय बरोबर आहेत. अ क ड कुठे दिलेलं आहे, 4 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 59वा प्रश्न, खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हात जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा. मग पहा इथे हे 2 अशा प्रकारे आकृती दिलेली आहे, त्यापुढे इथे ए मांडलेलं आहे. मग त्यापुढे पहा इथे पुन्हा एक चिन्ह इथे वाढत गेलेलं आहे. मग पहा हे 3 चिन्ह आणि एक वाढलेलं चिन्ह कुठे दिलेलं आहे, पहा हे क्रम चुकलेलं आहे, हे देखील क्रम चुकलेलं आहे. पहा इथे क्रम बरोबर आहे आणि एक वाढलेलं चिन्ह इथे दिलेलं आहे, म्हणजेच 3 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं आहे, हे देखील चुकलेलं आहे. 60वा प्रश्न पहा, एका सांकेतिक भाषेत 28 बरोबर 16, 75 बरोबर 35, 64 बरोबर 24 असे लिहितात, तर त्याच भाषेत 56 ही संख्या कशी लिहा. तर आधी आपल्याला समजून घ्यायची यांची मांडणी कशा प्रकारे केलेली आहे. तर पहा 28ला 16 हे कशा प्रकारे आलेलं आहे, तर या दोघांचा गुणाकार केलेला आहे, 82 16. त्याचप्रमाणे 7 5 35 इथे मांडलेलं आहे, 6 चौक 24 मांडलेलं आहे. मग तशाच प्रकारे आपल्याला 56चं करायचं आहे. 5 सख्खर किती असतं, 30. मग पहा पर्याय कुठे दिले, 30 2 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच गोल करायचं होतं तुम्हाला. नंतर पहा 61 ते 62साठी सूचना दिलेली आहे. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे, आणि तो आपल्याला प्रश्नचिन्ह जागी येणाऱ्या पर्यायामधून शोधायचा असतो, म्हणजे संबंधावर आधारित प्रश्न आहे. तर पहा खारट मीठ, मिठाची चव खारट असते, तर गोड ही चव कोणाची असते, गुळ, चिंच, साखर की आवळा. तर गुळाची देखील चव गोड असते, साखरेची देखील चव गोड असते, म्हणजेच अ आणि क योग्य. फक्त अ आणि क योग्य पहा कुठे दिलेलं आहे, 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. डबल ऑप्शनचा हा क्वेश्चन होता. त्यानंतर पहा 62वा प्रश्न, त्रिकोण. मग पहा पुढे काय दिलेलं आहे, त्रिकोणामध्ये 3 रेषा काढलेल्या आहेत. मग पंचकोन आहे, मग पंचकोनामध्ये 5 रेषा, हा तर चौकोन आहे, कॅन्सल झाला. हा पंचकोन आहे, पण इथे काय 4 रेषा, पंचकोनामध्ये 4च रेषा दाखवल्या, हे म्हणजे चुकलेलं आहे. हे आडव्या रेषा दाखवले, चुकलेलं आहे, हेच असणार आहे बरोबर उत्तर. रेषा देखील आपल्याला नीट पाहिजे, तिथे उभ्या रेषा दिलेल्या आहेत, म्हणून आपल्याला उभ्याच हव्यात, म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत असणारी आकृती पर्यायातून शोधा. मग सेम अशीच आकृती आपल्याला पर्यायातून शोधायची आहे. तर पहा अशीच आकृती कुठे दिलेली आहे, पहा इथे मध्यभागी जे चौकोन आहेत अशाच प्रकारे पाहिजे 3 नंबरच्या पर्यायामध्ये. हा अगदी सोपा प्रश्न होता तंतोतंत आकृतीचा. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत, चौकोन म्हणलेला आहे आपल्याला. पहा हा एक चौकोन आहे, हा एक चौकोन आहे 2, आणि हा एक चौकोन आहे 3. मग पहा 3 दिसत आहेत आपल्याला,
पण आणखी किती चौकोन आहेत का तर आपल्याला पाहावं लागेल. पहा, हा एक चौकोन आहे 4, हा एक आहे आणि हा एक देखील आहे. मग अशा प्रकारे हे 6 चौकोन आहेत, कारण हा आकार चौकोन बनत नाही, म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न, सन 2023चा शिक्षक दिन मंगळवारी होता, तर त्याच महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार येईल? तर शिक्षक दिन म्हणलेला आहे. शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबरला. मग सप्टेंबर हा महिना किती दिवसाचा असतो विद्यार्थ्यांनो? 30 दिवसाचा. शेवटची तारीख म्हणलेला आहे आपल्याला. मग शेवटची तारीख म्हणजे 30 सप्टेंबरचा वार आपल्याला काढायचा आहे. मग पहा, 5 तारखेवरून आपण 30 सप्टेंबरचा वार हा काढू शकतो. तर पहा, आपल्याला माहीत आहे 30 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेला आलेले दिवस हे 5 वेळा येतात आणि 1 तारखेचा वार हा 29ला रिपीट होतो, तर 2 तारखेचा वार कधी रिपीट होतो? 30ला. मग पहा, 1, 2, 3, 4 आणि मंगळवार म्हणलेला आपल्याला, म्हणजे 4 तारखेला कोणता वार असणार? त्याच्या आधीचा वार सोमवार. आणि 3 तारखेला कोणता वार असणार आहे? त्याच्या आधीचा वार रविवार. आणि 2 तारखेला कोणता वार असणार आहे? शनिवार. आणि 2 तारखेचा वार काय असतो? 30 तारखेला रिपीट होतो. म्हणजे 2 तारखेला शनिवार असेल तर 30ला देखील शनिवार असणार आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस कोणत्या वाराने होणार आहे? शनिवारानं. म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पहा, नावात बदल यावर आधारित आहे. 66वा, केळीला आंबा म्हटले, आंब्याला कलिंगड, कलिंगडाला सफरचंद म्हटले, सफरचंदाला डाळिंब, तर फळांचा राजा कोण असेल? फळांचा राजा आपण कोणाला म्हणतो? आंब्याला. मग आंब्याला त्यांनी काय म्हणलेलं आहे? काय नावात बदल केलेला आहे? कलिंगड. म्हणून आपल्याला कलिंगड या पर्यायाला टिक करायचं आहे विद्यार्थ्यांनो. कलिंगड पहा कुठे दिले? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा, 67 व 68 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. तर पहा, 6 आणि 3 यांची बेरीज 9 होते. 7 आणि 2 यांची बेरीज 9 होते. या विद्यार्थ्यांनी बरोबर मांडलेलं आहे. 4 आणि 5 9 होते, तर 5 आणि 6 बेरीज किती होते? 11. म्हणजेच हाच गटात बसणार नाही, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. अशा प्रकारे बेरीज करून हे आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं. कारण पहा, 63, 45 हे 2 विषम आहेत, तर 2 सम असं दिलेले आहेत. मग अशा प्रकारे जर आपल्याला पर्याय आले तर आपल्याला बेरीज करूनच पाहायचं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पाहूयात आता. तर पहा, ही आकृती आपल्याला पाहायची आहे. तर मध्ये पहा, अशा प्रकारे चौकोन आहे आणि 5 भाग केलेले. 1, 2, 3, 4, 5. पहा, 1, 2, 3, 4, 5. तर हे देखील आकृतीसारखी, हे देखील आकृतीसारखी आहे, परंतु इथे पहा, ही वेगळी आकृती आहे. इथे बदल केलेला आहे, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं. हीच गटात बसत नाही. त्यानंतर पहा, 69वा प्रश्न. 69वा प्रश्न पहा, एका रांगेत कार्तिकच्या मागे व पुढे समान मुले उभे आहेत. पहा, ही रांग आहे, इथे कार्तिक आहे समजूयात. त्याच्या मागे आणि पुढे समान मुले आहेत, याचा अर्थ काय? तो मध्यभागी आहे. त्याच्या मागे 13 मुले असतील तर त्या रांगेत एकूण किती मुले? असा प्रश्न आहे. मागे 13 असतील तर पुढे देखील 13च असणार आहे, कारण त्याच्या मागे आणि पुढे समान मुले आहेत असं सांगितलं आपल्याला. मग 13 आणि 13 26 आणि तो एक मध्यभागी 27. मग अशा प्रकारे त्या रांगेतील एकूण मुले किती झाले? 27. मग पहा, 27 कुठे लिहिलेलं आहे? 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 17वा प्रश्न पहा, प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा तुम्हाला शोधायची आहे. तर आरशातील प्रतिमामध्ये उजवी बाजू डावीकडे व डावी बाजू उजवीकडे जाते, किंवा जवळचा भाग हा जवळच राहतो. मग पहा, इथे जवळचा भाग जवळ इथे दिलेला आहे. मग पाहायचं आपलं, इथे दिलेलं आहे, इथे दिलेलं आहे, इथे उलट दिलेलं आहे, म्हणून याला कॅन्सल करायचं आहे. मग इथे ते पहा, जवळचा भाग इथे जवळच दाखवलेला आहे, लांबचा भाग लांब, इथे देखील बरोबर, इथं बरोबर, इथं बरोबर आहे. परंतु आता काय करायचं आपल्याला? आतली जे काही गोल आहे, आतला गोल, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. जवळचा हा जो भाग आहे तो इथेच यायला हवं. इथं मग इथे नाही आहे, कॅन्सल झालेलं आहे. इथे देखील नाही आहे, कॅन्सल. इथेच बरोबर आलेलं आहे, म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. अशा प्रकारे आपल्याला आरशातली प्रतिमा हे बारकाईने सोडवायचे असतात विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा, 71वा प्रश्न. व्हेन आकृतीचे निरीक्षण करावं, प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. तर पहा, इथे व्हेन आकृती आपल्याला दिली आहे. आयत, त्रिकोण आणि वर्तुळ दिलेलं आहे. फक्त आयत या आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज, फक्त आयतामध्ये असणारी. मग पहा, फक्त आयतामध्ये असणारे अंक कोणते? 8 आणि 2. मग यांची बेरीज किती होते? मग पहा, यांची बेरीज किती होते? 8 आणि 2 10. मग 10 पहा कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. नंतर पहा पुढील प्रश्न. बटाट्यापेक्षा टोमॅटो महाग आहेत. बटाट्यापेक्षा काय महाग आहेत? टोमॅटो. टोमॅटो भेंडीपेक्षा महाग आहेत, पण गवार एवढे नाहीत. पहा, टोमॅटो भेंडीपेक्षा महाग आहेत, पण गवार एवढे नाहीत म्हणत, म्हणजे गवार त्याच्यापेक्षा महाग असणार आहेत. तर सर्वात महाग भाजी कोण? तर पहा, गवार. 3 नंबरचा पर्यायच बरोबर असणार, त्यालाच तुम्हाला गोल करायचे. त्यानंतर पहा, 73वा प्रश्न. सुरेश व पीटर यांच्या आजच्या वयांची बेरीज 21 वर्ष आहे, तर आणखी 4 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल? तर पहा, या 2 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज आपल्याला दिली 21. मग 4 वर्षांनी सुरेशचं वय देखील 4 वर्षांनी वाढणार आहे, पीटरचं वय देखील 4 वर्षांनी वाढणार आहे. म्हणजे 4 अधिक 4 बरोबर किती? 8. हे आपल्याला आधीच्या 21 वयामध्ये मिळवायचे. मग पहा, 8 आणि 1
9 म्हणजेच 29 वर्षे त्यांची, आणखी 4 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज होणार आहे. मग 29 कुठे दिलेलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 74वा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत वदन बरोबर अशा प्रकारचे चिन्ह, चपळ बरोबर अशा प्रकारे आणि कप बरोबर अशा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत वारा या शब्दाचा समानार्थी शब्द कसा लिहाल? तर पहा, वाराचे समानार्थी शब्द म्हणलेले आहे. मग वाराचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? पवन, समीर, वायू, वात. मग पहा, पवन इथे शब्द तयार होणार आहे, कारण इथे प आहे, इथे व आणि इथे न आहे. मग आपल्याला क्रमाने हे चिन्ह घ्यायचे आहेत, कारण इथे आपल्याला सांगितलेलं नाही की चिन्ह सारखा नाही असं आपल्याला सांगितलेलं नाही आहे. मग पहा, व साठी काय असणार आहे? हे चिन्ह. प साठी पहा, स्वस्तिकचं चिन्ह असणार आहे मध्यभागी असल्याने, आणि न साठी हे अशा प्रकारचं चिन्ह. मग अशा प्रकारे चिन्ह कुठे आलेलं आहे? स्वस्तिक. पहा, 1 नंबरच्याच पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 75वा प्रश्न, शेवटचा प्रश्न. तुमची सहल वस्तू संग्रहालय पाहायला गेली असता तुम्ही कोणती योग्य कृती कराल? प्रत्येक वस्तूला हात लावायचं असतं का? नाही, हे चुकीचं आहे. तेथील वस्तूंची नासधूस करणे हे देखील चुकीचं आहे. तेथील सूचनांचे तंतोतंत पालन करून पहा, हेच बरोबर आहे. सूचनांचं आपल्याला पालन करावं लागतं. निरीक्षण न करता किंवा माहिती न घेता मित्रांशी हे देखील चुकीचं आहे. आपण जर वस्तू संग्रहालय पाहायला गेलो तर आपल्याला निरीक्षण करून त्याची माहिती घ्यायला हवं, आणि तेथील वस्तूंना आपल्याला हात लावायचं नसतं. तर अशा प्रकारे 3 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं होतं. तर विद्यार्थ्यांनो, मराठीचा तर पहा विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2रीचं मंथनचं पेपर सोल्युशन पूर्णपणे पाहिलं. तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये राहिलेल्या इयत्तांचे पेपर सोल्युशन पाहणार आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.